आपल्याकडे बटाटा असला ना ते एकतर आपण बटाट्याची भजी बनवतो किंवा त्याची भाजी बनवतो, आणि राहिला प्रश्न रव्याचा तर त्याचा उपमा बनवतो किंवा शिरा बनवतो। पण त्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळून जर अशी भन्नाट रेसिपी बनली तर तुम्ही ही रेसिपी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही बनवू शकतात। घरचे खुश, तुम्ही तर खुशच खुश। तर चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला 3 मध्यम आकाराचे बटाटे लागणार आहेत आणि ते व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत, तिघांची पण स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर साली काढून घ्यायचे। त्यानंतर एका वाडक्यामध्ये पाणी घ्यायचं आणि किसणी घ्यायची आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये किसायला सुरुवात करायची आपण बटाटे। किसणीची ही मोठा भाग जो असतो जिथे मोठं किसायला रफ किसलं जातं ती बाजू घ्यायची आणि रफली आपल्याला हे किसून घ्यायचे पाण्यामध्ये डायरेक्टली। तर तिन्ही बटाटे मी इथे किसून घेते व्यवस्थित। तिन्ही बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला ते पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे। बटाटे काढून घ्यायचे ते पाण्यातून, धुवायची वगैरे काही गरज नाहीये, फक्त पाणी काढून घ्यायचं आहे। नंतर एका कढईमध्ये 1.5 पेला आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो किसलेला किस होता बटाट्याचा तो टाकायचा आहे। यामध्ये गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। हा संपूर्ण किस टाकायचा आहे ते पाण्यामध्ये। जवळजवळ 5 ते 10 मिनिटं आपल्याला शिजत ठेवायचा आहे बटाटा। थोडा शिजला, थोडा आपल्याला दिसेल इथे स्टार्च बटाट्याचा, हे आपल्याला दिसायला सुरुवात झाली की त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, अर्धा चमचा आपण आल्याचा कीस टाकलेला आहे, 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, त्याच्यावरती 1.5 चमचा मी सफेद तीळ टाकलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। इथे लाल तिखट जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण वापरू शकतात। अर्धा चमचा इथे आपण पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे सगळं जिन्नस टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट ढवळून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला 1 कप रवा घेतलेला होता कच्चा, काय भाजून वगैरे घेतला नाहीये, डायरेक्ट आपण इथे वापरलेला आहे। 1 कप वजनीप्रमाणे 250 ग्राम आपण इथे रवा वापरलेला आहे। जाडा असेल किंवा बारीक असेल दोन्ही चालतील। ते व्यवस्थित ह्यामध्ये एकसाथ मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायची आहे, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून रवा खाली चिटकायला नको। आणि मिक्स तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत हे एकजीव होत नाही, गोळा होत नाही आणि कढईला सुटत नाही, कढईपासून हे सुटायला पाहिजे। व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे। ह्या टायमाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। व्यवस्थित मिश्रण काढल्यानंतर आपल्याला थोडा वेळ हे थंड करत ठेवायचं आहे, जास्त थंड करायचं नाही, कोमट असेल तेव्हाच बाकीची प्रोसेस आपल्याला करायची आहे। त्यामध्ये आपण अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे। आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे पण हलक्या हाताने सगळं मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं परत तेल हाताला लावून छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि आपल्याला तुम्हाला जी साईज हवे वड्याची ती साईज आपल्याला इथे द्यायची आहे आणि मेदूवडाचा आकार द्यायचा आहे याला। हे बघा, शेवटला कोथिंबीर टाकल्यामुळे एक छान असं म्हणतात ना त्याला एक रंग येतो वड्यांना। ह्या पद्धतीने बघा आपण मीडियम साईजचे वडे बनवलेले आहेत। ह्या प्रमाणामध्ये 20 ते 22 वडे सहज बनतात। तर असेच सगळे आपण बनवून घ्यायचे आहेत आणि तेल एका साईडला आपण गरम करत ठेवलेलं आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा वडे टाकले की मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस करायचा आहे। लो फ्लेमवरती तळू नका, जर असं केला तर वडे जास्त तेल पितात, त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळं तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। जितकी मोठी कढई तितक्या प्रमाणात तुम्ही वडे टाकू शकतात। तुम्ही जसे फ्रेंच फ्राईज वगैरे ठेवतात फ्रीजमध्ये तसेही तुम्ही एकदा ह्याला थोडा वेळ भाजून नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही काढून हे गरमागरम तळून सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकतात।
तर तसेही करू शकतात किंवा लगेच बनवले लगेच खाल्ले तोही प्रकार करू शकतात. खूप क्रंची, क्रिस्पी आणि चवीला तर उत्तम आणि इन्स्टंट आहे. पूर्वतयारीची काहीच गरज नाही आहे. घरचं जे काय आहे त्याच साहित्याने आपण हा वडे बनवलेत. एकदम कुरकुरीत झालेत. मी तोडून दाखवते. तेलही कमी पिलेलं नाही आहे वड्यांनी, हे बघू शकता तुम्ही. आणि आतमधून व्यवस्थित शिजलेले आहेत. हे पहा, हे तर नेहमीच्या मेदू वड्यापेक्षाही छान लागतात. तुम्ही बघा करून एकदा. जास्त झंझट नाही आहे. 20 ते 25 मिनिटात सहज बनतात हे. त्यामुळे एकदा नक्की करून पहा आणि मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये कसे झालेत आणि रेसिपी ही आवडली की नाही. आणि जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नेहमीप्रमाणे करायला विसरू नका. तोपर्यंत पुढच्या रेसिपीपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.